गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज एकत्र येऊन गोंदिया येथील प्रशासकीय इमारत येथे बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच ठेवले आहे। तर आज एकत्र येऊन आपल्या न्याय हक्क आणि तांत्रिक वेतन श्रेणी व इतर प्रलंबित मागण्या संबंधाने कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झालेला असल्यामुळे आंदोलन करत आहे। या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे सामान्य लोकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे। भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या लोकांना कर्मचारी कार्यालयात नसल्याने लोकांना विनाकाम रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे। तर लोकांनी सुद्धा भूमी अभिलेख त्यांच्या संपावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी करत आहेत। ये हम भूमि अभिलेख में आए हैं। हमारे को कुछ DLR के केस है, कुछ छोटे मोटे काम है। इनकी हड़ताल अभी जब 1-2 दिन आए तो कोई बाबू दिखे नहीं यहाँ पर, और जब दूसरे दिन पता चला कि संप चालू है तो इससे क्या है, हमारे ऐसे ऐसे सैकड़ों लोग घूम रहे हैं यहाँ पर। तो सरकार ने भी इनकी मांग पूरी करने को होना और इनको वहाँ पर अपनी जगह में बिठाना चाहिए, जिससे कि हम भी जो भटक रहे वो हम भटके ना, हमारे काम जल्द से जल्द हो। बस नहीं आप करो, शासन से गुजारिश यही है कि इनकी मांग पूरी करो और हमारे काम होते रहे। भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभागानं 15 मे पासून कामबंद आंदोलन, तांत्रिक वेतन, मुख्य मागणी ही तांत्रिक वेतन या संदर्भाने त्यांनी कामबंद आंदोलन स्वीकारलेलं आहे। त्या अनुषंगाने विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे नागपूर अमरावती विभाग यांनी सदर पुणे विभागाच्या संघटनेस पाठिंबा देण्याकरिता आणि महत्त्वाची मागणी म्हणजे तांत्रिक वेतन लागू करण्याकरिता जो कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे त्यास आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊन 26 तारखेपासून 26 मे 2025 पासून आम्ही सुद्धा कामबंद आंदोलन हे केलेलं आहे। शासनानं पदसंरचना ही तांत्रिक वेतनाची केलेली आहे आणि त्यानुसार आमची पदभरती होत आहे 2012 पासून। त्या अनुषंगाने लिपिक वर्गीयांचं वेतन आमच्या भूकरमापकांना मिळते। त्याचप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही म्हणजे पदभरती ही अत्यल्प आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना खूप त्रास होत आहे। सर्वसाधारण जनतेला महत्त्वाच्या कामानिमित्त येऊन त्यांना हेलपाटे घालून वापस जावं लागते आणि त्याची जबाबदारी ही शासनाची राहील असं याद्वारे आम्ही घोषित करतो। सुद्धा शासनानं लवकरात लवकर आमच्या कामबंद आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा हे संप बेमुदत आम्ही सुरू ठेवू। सामान्यानं म्हणजे कसं आहे, कामाचा खोडंबा होत आहे, तर याच्यासाठी आम्हाला पूर्णपणे दिलगिरी होत आहे। परंतु मुख्य महत्त्वाची बाब अशी आहे की आमचं जे तांत्रिक वेतन संरचना जी शासनाने ऑलरेडी मंजूर केलेलीच आहे, पण त्या अनुषंगाने वेतन देण्याची कार्यवाही आणि इतर ज्या काही मागण्या आहेत त्या जर लवकरात लवकर पूर्णत्वाला केल्या तर आम्ही म्हणजे लवकरात लवकर कामावर रुजू होऊ आणि राहिलेली प्रलंबित कामं तेवढ्याच तत्परतेनं पूर्ण करू असं मी विनंती करतोय। शासनानं मागणी म्हणजे आमची तांत्रिक वेतन श्रेणी ही मुख्य महत्त्वाची मागणी आहे आणि सुधारित आकृतिबंध मंजूर करावा आणि बाकी तर अजून मागण्या काही विशेष नाही, पण लवकरात लवकर आमच्या ह्या 2 मागण्या मंजूर कराव्यात अशीच विनंती आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।